आजच्या स्पर्धात्मक आणि दिखाऊ युगात बालसंस्कार शिबिर हा शब्द समाजासाठी जरी सकारात्मक वाटत असला तरी त्यामागील वास्तव अनेकदा वेगळे चित्र दाखवत दिसते। पूर्वी संस्कार शिबिरे म्हणजे मुलांना नैतिक मूल्ये, शिस्त, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीची ओळख करून देणारे साधे उपक्रम असत। पण आता अनेक ठिकाणी ही शिबिरे प्रतिष्ठेचा बाजार बनताना दिसतेय। विशेष म्हणजे काही आयोजक AIS अधिकारी, प्रसिद्ध अभिनेते, राजकीय पुढारी यांचे सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व यांच्या उपस्थितांचा वापर आकर्षण आणि प्रचाराचे माध्यम म्हणून करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जेवढे आकर्षक व्यक्तिमत्व तेवढा आयोजकाचा गल्ला भरतो। म्हणजेच फी जास्त, AIS अधिकारी हे समाजासाठी प्रेरणास्थान असतात। त्यांचे अनुभव, संघर्ष आणि प्रशासनातील कामकाज विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो। त्यामुळे एखादा अधिकारी सामाजिक बांधिलकीनुसार शिबिरात सहभागी होत असेल तर त्यात गैर काहीच नाही। उलट विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे ही चांगली बाब आहे। मात्र प्रश्न उपस्थित होतो तो वापर आणि दुरुपयोग यामधील सीमारेषेचा। आज अनेक शिबिरांच्या जाहिरातीमध्ये IAS अधिकारी उपस्थित, अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद, प्रशासनातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन अशा ओळी ठळकपणे झळकताना दिसतात। प्रत्यक्षात मुलांच्या विकासापेक्षा या नावांचा वापर पालकांना आकर्षित करण्यासाठी अधिक केला जातो। काही ठिकाणी तर अधिकाऱ्यांच्या नावावर मोठमोठी फी आकारली जाते। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की अखेर बालसंस्कार शिबिर आहे की प्रतिष्ठा विकण्याचा नवा व्यवसाय। याहूनही गंभीर बाब म्हणजे काही आयोजक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा वापर करून आपल्या संस्थेला सरकारी पाठबळ असल्याचा आभास निर्माण करतात। सामान्य पालक अशा गोष्टींना सहज बळी पडतात। प्रशासनातील अधिकारी उपस्थित असल्यामुळे शिबिर अधिक विश्वासार्ह असल्याचे वातावरण तयार केले जाते। पण एखाद्या अधिकाऱ्याची वैयक्तिक उपस्थिती म्हणजे त्या उपक्रमाला शासनाची अधिकृत मान्यता असणे अजिबात नसते। शासकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत सजग राहण्याची गरज आहे, कारण त्यांची प्रतिमा ही केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण प्रशासनाची असते। समाज त्यांच्याकडे निपक्षता आणि नैतिकतेच्या दृष्टीने पाहत असतो। त्यामुळे कोणत्याही खासगी संस्थेच्या प्रचारामुळे माध्यम बनणे हे अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का देणारे ठरू शकते। आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती संस्कार या शब्दाचा मूळ अर्थ जपण्याची। मुलांमध्ये प्रामाणिकता, संवेदनशीलता, संवादित मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणे हेच बाल संस्कार शिबिराचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे। यासाठी मोठ्या पदाचा किंवा प्रसिद्ध चेहऱ्याचा दिखावा करण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण अधिक महत्त्वाचे आहे। बाल संस्कार जर खऱ्या अर्थाने घडवायचे असतील तर मंचावरच्या मोठ्या नावापेक्षा मुलांच्या मनात रुजवणाऱ्या मूल्यांना महत्त्व द्यावे लागेल। अन्यथा उद्या संस्कार हा शब्दही बाजारातील एक जाहिरातीपुरता मर्यादित राहील, ही भीती नाकारता येणार नाही। खरे बालसंस्कार गुरुकुल यांच्यासारख्या शांत ठिकाणी मिळते। आज ते संस्कार आलिशान हॉटेल व महागड्या ठिकाणी मिळते हे विशेष। बालसंस्कार शिबिराचा भाग इथे संपत नाही, तर पुढील भाग बघायला विसरू नका आपल्याच नंबर 1 न्यूज चॅनलवर। वैशाख महिन्याच्या शुक्र पक्षात यंदा शनी जयंतीचा शुभयोग आला असून शनी अमावस्येमुळे अनेक दुर्मिळ ज्योतिषीय योग निर्माण होत असल्याने धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे। नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायाची देवता असे मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव 12 राशींमध्ये भ्रमण करत विविध शुभ अशुभ परिणाम देतात। सध्या अनेक राशींवर 7.5 आणि अढैया सुरू असल्याने शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। 16 मे रोजी साजरा होणाऱ्या शनी जयंतीनिमित्त मंदिरामध्ये तयारीला वेग लागला असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी भाविकांकडून जप, हवन, हनुमान चालीसा, शनी चालीसा तसेच नवग्रह शांती पाठ करण्यात येणार आहे। मंदिरांमध्ये तेलाभिषेक, भजन कीर्तन आणि विशेष पूजनाचा कार्यक्रम दिवसभर सुरूच राहणार आहे। यंदाच्या शनी जयंतीला भरणी नक्षत्र, सौभाग्य योग, वृषभ राशीतील बुधादित्य योग, चंद्र मंगल योग तसेच अनेक शुभ संयोग निर्माण होत असल्याने पूजन अधिक फलदायी मानले जाते। ज्योतिष गणनेनुसार शनिदेव न्यायप्रिय असून 7.5 व अढैयाचा प्रभाव असलेल्या राशींच्या व्यक्तींनी विशेष पूजन केल्यास यंदा सकारात्मक फळ मिळू शकते। शनी जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास सुरू होत असून तो 15 जून पर्यंत राहणार आहे। सुमारे प्रत्येक 3 वर्षातील अतिरिक्त महिना वाढल्याने अधिक मास येतो। या काळात धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते। अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, जनेऊ संस्कार, भूमिपूजन यांच्यासारखे मांगलिक कार्यक्रम टाळले जातात। त्यामुळे मंदिरामध्ये एक महिनाभर आर्थिक उपक्रम, कथा, प्रवचन, भजन कीर्तन आणि पूजन कार्यक्रमाची मोठी रेलचेल पाहायला मिळते। नागपूर येथील ज्योतिषाचार्य पंडित मुरलीधर शर्मा यांच्या मते शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत असून काही ग्रहांमुळे
जागतिक स्तरावर अस्थिरतेचे संकेत दिसत आहे. पेट्रोलियम आणि रासायनिक पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असून महागाईचा प्रभाव वाढू शकतो. विविध राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 29 मार्च 2025 पासून शनिदेव मीन राशीत असून जून 2027 पर्यंत तेथेच राहणार आहे. तसेच 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनी वक्री होणार असल्याने या काळात देश विदेशातील काही उथलपाथल होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दुर्मिळ योग एकत्र आल्याने राज्यभरातील शनी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पहाटेपासूनच तेल अर्पण, पूजा अर्पण आणि दर्शनासाठी रांगा लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बातमीचे संकलन केले आहे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी. हिंदू पंचांगानुसार 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात होत असून तो 15 जून पर्यंत राहणार आहे. या कालावधीत विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण यांच्यासारखे शुभ आणि मांगलिक कार्य पारंपरिक धार्मिक मान्यतेनुसार केले जात नाहीत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यांना तात्पुरता विराम मिळाला आहे. अधिक मासामुळे मंगल कार्यालय, केटरिंग व्यवसाय, सजावट व्यवसाय, बँडबाजा तसेच इतर विवाहाशी संबंधित व्यावसायिकांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या 14 मे पर्यंत लग्नसराईचा उत्साह शिगेला पोहोचला असून शुभ मुहूर्ताचा हा अखेरचा टप्पा मानला जात असल्याने विवाहस्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मास हा अत्यंत पुण्यदायी आणि धार्मिक महत्त्वाचा महिना मानला जातो. चंद्र आणि सूर्य कालगणनेतील तफावत दूर करण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. या काळात विवाहासारख्या शुभ कार्याऐवजी पूजा अर्चा, भजन कीर्तन, सुंदरकांड पारायण आणि धार्मिक अनुष्ठानांना प्राधान्य दिले जाते. धर्मज्ञानांच्या माहितीनुसार 16 जून नंतर पुन्हा विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मात्र यावेळी मान्सूनचे आगमन आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार असल्याचे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे उरकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बातमीचे संकलन केले आमचे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आधुनिक संत्रा बाग व्यवस्थापन बळकटी देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी मोर्शी तालुक्यातील AI आधारित संत्रा प्रात्यक्षिक प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी स्ट्रीट इन्स्टेट उमरखेड अंतर्गत या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. मोर्शी येथील प्रगतशील शेतकरी नवीन पेठे यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील तंत्रज्ञानांची सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पात AI आणि IoT सेन्सर्सच्या मदतीने पिकांची रिअल टाइम माहिती मिळवणे, उपग्रहाद्वारे पिकांच्या वाढीवर किंवा तणावर लक्ष ठेवणे, मातीतील ओलावा, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, तज्ञांच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. स्ट्रीट इन्स्टंट अध्यक्ष तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आणि मॅप आय क्रॅप कंपनीच्या अॅग्रो मिनिस्ट्रियल सॅटेलाइट डेटाचा वापर दैनंदिन शेती कामाचा कसा होऊ शकतो याची प्रात्यक्षिक दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे सुलभ होणार आहे. बदलता हवामान तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी व्यक्त केले. IoT सेन्सर्समुळे खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल आणि संत्र्यांचा दर्जा सुधारेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी स्ट्रीट इन्स्टंट मुख्य कार्यकारी अधिकारी अजय तडेगावकर, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने आदी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 आपत्कालीन सेवा अकोला जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्याने अकोला पोलिसांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. जानेवारी 2025 ते 12 मे 2025 या कालावधीत अकोला पोलिसांनी डायल 112 वर आलेल्या तब्बल 10,165 कॉलना तत्पर प्रतिसाद दिलाय. विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या प्रत्येक कॉलला आभारी अधिकारी करण्यात आले असून एकही कॉल प्रलंबित ठेवण्यात आलेला नाही. तातडीने त्वरित प्रतिसाद देण्याच्या कामगिरीमुळे अकोला पोलिसांनी राज्यात सर्वाधिक कामगिरी नोंदवली आहे. अकोला पोलिसांची सरासरी प्रतिसाद वेळ 3 मिनिटे 49 सेकंद इतका आहे. एकूण मिळून डायल 112 सेवेत कॉल ग्राह्य झाल्यानंतर अंतिम प्रतिसादासाठी सरासरी 5 मिनिटे 23 सेकंदाचा कालावधी लागतो. या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अकोला सर्वोत्तम ठरले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे अकोला प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी. आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.